नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या घडामोडी पाहूयात। मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरेंना इशारा। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच, काय करायचं ते करा। मराठी भाषेसाठी वेळ पडल्यास आक्रमक होणार, संजय राऊतांकडून स्पष्ट। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार का उखडायचे ते उखडा। हा महाराष्ट्र आहे। मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार। राजकीय मजबुरी असल्यानं दोघे ठाकरे बंधू एकत्र। पीएमसी निवडणुकांमध्ये महायुती जिंकणार, फडणवीसांचं विधान। तर विधान भवनामध्ये उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा प्रश्नच नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। ठाकरे बंधू एकत्र झाल्याच्या धक्क्यातून अजून फडणवीस सावरले नसल्यानं अशी वक्तव्य विनोद म्हणून पहा। संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। मराठीचा अपमान सहन करणार नाही, मात्र देशामधला कोणीही व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आल्यास स्वागत करू। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या निशिकांत दुबेंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। मी सगळ्यांकरता म्हटलं किंवा दुबे नाही, या देशातला कोणीही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचं स्वागतच होईल, हे मी म्हटलेलं आहे। पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेनकडून डान्स बारवर दगडफेक। योगेश चिलेनसह 15 जणांवर गुन्हा दाखल। रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलेलं विधान। अनधिकृत बार सरकारनंच तोडावा, आम्ही तोडायची काय गरज। सरकार काय करतंय की सरकारच डान्स बार चालवतंय। मनसैनिकांच्या पनवेलमधल्या बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मला असं वाटतं जे अनधिकृत बार आहेत ते सरकारने तोडले पाहिजेत ना, आम्ही तोडायची काय गरज आहे। मग सरकार तिथे बसून करतंय काय, तर सरकारच डान्स बार चालवतोय, हा महत्त्वाचा विषय आहे। पुण्यात मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून परप्रांतीयांसोबत फ्रेंडशिप डे साजरा। परप्रांतीयांना फ्रेंडशिप बँड बांधत मनसेचं फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन। 2 महिने आधीच हॉटेल बंद केलं होतं। योगेश कदमांचा हॉटेलशी दुरान्वय संबंध नाही, रामदास कदमांचं स्पष्टीकरण। नियमबाह्य पद्धतीनं विधिमंडळामध्ये अनिल परबांनी विषय काढला, त्यांना राजीनामा पाहिजे म्हणून राजीनामा द्यायचा का, रामदास कदमांचा परबांवर निशाणा। एखादी व्यक्ती महिला का धंदा करू शकत नाही का, व्यवसाय करू शकत नाही का, जो नियमबाह्यपणे विधिमंडळामध्ये हा विषय काढतो, ह्याला राजीनामा हवेत म्हणून तुम्ही द्या। अरे वा, काय खाऊ आहे का, काय मंत्रीपद असं मिळतात का, तर तुमच्या नशिबात नाही।